नमस्कार, वंचित न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माढा तालुका प्रतिनिधी सुधीर विरकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपण आलोय सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आडेगाव या गावी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. आज या ठिकाणी आपण बघणार आहोत की इथली परिस्थिती काय आहे. आज आपण ग्रामीण भागामध्ये इतकी जनावरं असतात. आज महाराष्ट्रामध्ये दूध पोहोचवण्याचा कार्यक्रम जो आहे, सगळीकडे दूध उत्पादन प्रक्रिया ही राबवत असतो आपण, परंतु या दूध उत्पादन प्रक्रिया कुठून चालू होते तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून. आणि याच ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था पाहून, दुरावस्था पाहून शेतकऱ्यांच्या गरजेसाठी, शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी निर्माण केला आडेगावमध्ये. आणि या आडेगावातील पशुवैद्यकीय दवाखान्याची दुरावस्था जर आपण बघितली तर बघा, या ठिकाणी जनावरं या रस्त्यातून कशी जाणार आहेत आणि उपचार घेण्यासाठी शेतकरी तरी कसा येणार आहे या वाटेमधून. बघा अवस्था कशी आहे. आणि तब्बल बरेच दिवस झाले, 1 महिना किंवा 2 दिवस असंही नाही तर अनेक दिवस हा दवाखाना आपल्याला बंद दिसतोय. कुठला अधिकारी येत नाही, कुठला कर्मचारी येत नाही, परंतु या गावातील, या परिसरातील फक्त हा दवाखाना या गावासाठी, आडेगाव या गावासाठी नव्हे तर इथल्या कोंढार भागातील सर्वच जनतेसाठी, सर्वच गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना या ठिकाणी बनवलेला आहे. परंतु बघा, इथं चालता येत नाही माणसाला. जनावरं कशी चालतील आणि कशी उपचार घेतील हे बघण्याजोगं आहे. आता मी चांगला कमरेत का आज जातोय का काय बहुतेक, हे बघा आपण बघू शकतो. आज या ठिकाणी कमरे इतका, इकडं खड्डा आहे ना, इकडं पण खड्डा आहे. मध्ये मधोमध चालावं लागते तरच रस्ता आहे, नाहीतर खाली तर कमरे इतका खड्डा आहे. एखादा शेतकरी आला जनावरांच्या उपचारासाठी तर त्याचा हातपाय मोडून गळ्यात पडतील, म्हणजे त्याला माणसाच्या डॉक्टरची गरज भासेल एवढा जनावरांचा दवाखाना या ठिकाणी दुरावस्था झालेली आहे. तर आपण बघू शकतो परिसराच्या बाहेरही कंपाऊंड एवढं मोठं केलंय. बघा एवढं मोठं कंपाऊंड केलंय, परंतु रस्त्याची दुरावस्था, कुठलेही सिमेंट कॉन्क्रिटीकरण नाही. आणि इकडं तर सगळं घाणीचं साम्राज्यच आहे. म्हणजे हागणदारी मुक्त महाराष्ट्र, हागणदारी मुक्त ग्रामीण भाग ही संकल्पना किती दिवस झाला अंमलात आली, परंतु यामध्ये झोपडपट्टीधारक, जर गावामध्ये एखादी झोपडपट्टीधारक बाहेरचे आले तर या ठिकाणी फक्त संडासचं काम या ठिकाणी होतंय या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये. पशुवैद्यकीय दवाखाना आहे का कुठं भूताचा वाडा आहे का मशानभूमी आहे? इथं समोरच मशानभूमी आहे, परंतु तिथं एकदम साफसफाई दिसते गावाच्या सहकार्यामुळे. परंतु या ठिकाणी आपण पशुवैद्यकीय दवाखाना जनावरांसाठी बघतोय, परंतु हा दवाखाना म्हणजे एक भीतीचं सावट किंवा इथं घाणीचं साम्राज्य माजलेलं दिसतंय. आजच्या ग्रामपंचायत सदस्य प्रवीण गायकवाड यांचे संवाद साधणार आहोत आपण. नमस्कार. या ठिकाणी आपण बघत आहात पशुवैद्यकीय दवाखाना जो आडेगावमध्ये आहे. या जवळजवळ या गावची लोकसंख्या 3000 आहे. इथं सर्व शेतकरी वर्ग राहतोय आणि सर्व शेतकऱ्यांची जर कष्ट जर कशा होत असेल तर ते बैल असेल, म्हैस असेल, या ठिकाणी जी जनावरं असतात तो शेतकरी राजा पाळत असतो आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह होत असतो. जवळजवळ आज 2 महिने झाले ह्या पशुवैद्यकीय अधिकारी या ठिकाणी नाही, कोणता शिपाई नाही. आम्ही वारंवार तक्रारी केल्या तरी सुद्धा कुठली दखल घेतली जात नाही. आज शेतकऱ्यांची हालत काय, त्यांच्याकडे जरी आज साधा जरी बैल जरी त्याला इंजेक्शन जरी मारायचं म्हणलं तरी इथून इंदापूर या ठिकाणी, टेंभुर्णी या ठिकाणी मोठमोठ्या दवाखान्यात न्यावं लागते आणि त्या ठिकाणी त्यांना पैसे द्यावे लागतात. एकतर शेतकरी राजा अडचणीत, त्यात जो बाजार आहे, जो खरेदी विक्री बाजार आहे तो सुद्धा या ठिकाणी बंद केलेला आहे. त्यामुळं त्यांना खरेदी विक्री सुद्धा करणं होत नाही. खरेदी विक्री बाजार सुद्धा या ठिकाणी चालू व्हावा आणि जो अन्याय होतो शेतकऱ्यावर तो अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे. आणि या ठिकाणी आडेगाव सारख्या या मोठ्या ठिकाणी, जो कोंढार भागात 1 नंबरला गाव आहे आडेगाव लोकसंख्येच्या ठिकाणी, त्या लोकसंख्येच्या ठिकाणी आज दुरावस्था तुम्ही बघताय सगळी काय. इथं या ठिकाणी शिपाई सुद्धा नाही, इथं पशुवैद्यकीय अधिकारी नाही. वारंवार जर आम्ही तक्रार केल्या तर उडवाउडवीची उत्तर देणं, नंतर बघू, अधिकारी येत नाही, अधिकारी भेटत नाही, अशा उडवाउडवीची उत्तर या ठिकाणी मिळते ती. तर माझी अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग किती दिवस झाले इथे? जवळजवळ आज 2 ते 2.5 महिने झाले इथं शिपाई पण नाही आणि अधिकारी वर्ग पण नाही, पशुवैद्यकीय अधिकारी पण नाही. सुविधा मिळत असतील की आपल्याला? फुकट ज्या गोळ्या, औषधं वगैरे, जनावरांसाठी औषधं वगैरे देतात ते वरून,
ते तुम्हाला मिळेल का नाही कधी या ठिकाणी मिळत पण नाही आणि मिळायला इथं अधिकारी पण पाहिजे ना दाखवायला. एखादा जर शेतकरी या ठिकाणी आला, तुम्ही दुरावस्था बघा, या ठिकाणी इथं आला तर इथं कुलूपच दिसतंय ना. शेतकरी इथं येतोय आणि बघूनच जातोय. त्यामुळे शेतकऱ्याला काय मिळतच नाही. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला ती पण अडचण. दुसरी गोष्ट, आजकाल खरेदी विक्रीचा पण बाजार बंद झालाय. ती सुद्धा सरकारने, माझी विनंती आहे तुमच्या चॅनल मार्फत, वंचित न्यूज चॅनल मार्फत, आणि अशा या अधिकाऱ्याला, या ठिकाणी चांगला अधिकारी द्यावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा. ओके, धन्यवाद. इथं तुम्ही राहताय आजूबाजूला, तर आजूबाजूची घाणीची व्यवस्था किंवा स्वच्छता आहे का? नाही, स्वच्छता अजिबातच नाही. हा. ही बघितलं पाणी कसं आहे. हम्म, कशात नाही यांना जनावर ती माणसं हम्म. दवा घ्यायला. बरोबर. रोड सुद्धा नाही इथं याला दवाखान्यात. माणसं तिथूनच जाते ती माघारी. तिथं कुलूपच असतं. बर. हम्म. किती जण तुम्ही इथं जनावर आणली, तुमचा उपचार झाला वगैरे किती वेळ? एक मेलं माझं जनावर. कसं काय? काय ते औषधच नाही त्याला, काहीच इथं नाही. आलता का तुम्ही? आता हिथंच आहे ना, यायचंय कुठं? हा. हो का, इथं राहतोय पडेल हा, आणि हिथं जनावर असते ती. मग हिथले तर मला आणायचं होतं का नाही जनावर. हा, हा. मेलं जाग्यावर आणि काय, आजारी पडलं. कधी औषध नाही, गोळ्या नाही, काय नाही. कधीच डॉक्टर आले नाहीत का? कधी आता 2.5-3 महिने झाले तर येतच नाही ती. तर कुठनं आणायचं औषध? बरोबर. ह्याच्या अगोदर कधी औषधं घेतली होती का, जनावर जिवंत होते त्यावेळेस? पहिली घेतली होती ते 3 महिन्याच्या आधी. कवा त्याला झालं उन्हाळ्यात म्हणायचं. पैसे घेतले होते का, रोग दिले? 20 रुपये घेते तेवढ्या बाटलीला. बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ विषय असा आहे मित्र, की पशुवैद्यकीय दवाखाना हा सरकारी दवाखाना आहे, हा काही खाजगी नाही.